पॉवर. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकता आणि त्या व्यक्तीलाही माहीत असतं की तुम्ही त्याला उद्ध्वस्त करू शकता, तरीसुद्धा तुम्ही ते करत नाही. दॅट इज पॉवर. हे मी बऱ्याच ठिकाणी वाचलं होतं. पण आज इथे हे सांगण्याचं कारण म्हणजे मालदीव. स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड कशी मारून घ्यायची याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे मालदीव. नमस्कार. मिनी थिएटर फिल्म्स प्रस्तुत मिनी पॉडकास्टमध्ये मी राहुल सोनवणे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. जसं की आपल्याला माहिती की गेल्या काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी लक्षद्वीपला गेले. आता लक्षद्वीपला गेल्यानंतर तिथल्या त्या बीचेसवर गेले. तिथं त्यांनी काही फोटोज काढले, काही व्हिडिओज बनवले आणि ते एक्सवर पोस्ट केले. एक्स म्हणजे ट्विटर. सो बेसिकली पोस्ट केल्यानंतर आय डोंट नो मालदीववाल्यांना काय मिरची लागली. आणि त्यात असं नाही की कॅप्शनमध्ये नरेंद्र मोदींनी काही लिहिलं होतं. जे काही त्यांनी इंग्लिशमध्ये टेक्स्ट लिहिलेला होता, डिस्क्रिप्शन ज्याला आपण म्हणतो, त्यामध्ये बेसिक त्याचा अर्थ एवढाच होत होता की आपल्या भारतातही सुंदर सुंदर बीचेस आहेत, तुम्ही व्हिजिट करा. मालदीवच्या काही मंत्र्यांना भलतीच मिरची लागली. मग त्यांनी अँटी इंडिया, अँटी मोदी किंवा रेसिस्ट अशा कमेंट्स करायला सुरुवात केली, असे ट्विट करायला सुरुवात केली. म्हणजे लिटरली त्यांची मजल इथपर्यंत पोहोचली की भारताची लायकीच नाही आमच्याशी कम्पीट करायची. टुरिझम सेक्टरमध्ये ते आमच्याशी कॉम्पिटिशन करू शकत नाही आहेत. आय थिंक एक लेडी मंत्री आहे, त्यांनी असं कमेंट केलं की नरेंद्र मोदी इस्राईलचा चमचा आहे. किंवा बरेच की म्हणजे शेणाच्या गवऱ्या थापणाऱ्यांनी काय आम्हाला टुरिझमबद्दल कॉम्पिटिशन द्यावं असं तसं, म्हणजे ह्या टाईपचे रेसिस्ट, अँटी मोदी, अँटी इंडिया असे बरेचसे ट्विट त्यांनी केले. आता ते ट्विट वाचल्यानंतर भारतीयांचं फिरलं डोकं. आता इथं दोन गोष्टी झाल्या होत्या. पहिली गोष्ट म्हणजे मोदींची स्वतःची एक ब्रँड व्हॅल्यू आहे. त्यांच्या स्वतःच्या ब्रँड व्हॅल्यूचा त्यांनी खूप हुशारीने वापर केला. त्यांनी लक्षद्वीपचे फोटो पोस्ट केले. आता ते नरेंद्र मोदी यांनी पोस्ट केल्यामुळे त्यांची स्वतःची एक फॉलोईंग बेस असल्यामुळे ते भारतभर पसरले. सो लोकांना कळलं की ओके, आपल्याकडे पण एक छान सुंदर बीचेस आहेत. आणि दुसरी गोष्ट झाली की मालदीव्स गव्हर्नमेंटच्या या काही मंत्र्यांनी घेणं न देणं बिनकामी रिॲक्ट केल्यामुळे, अँटी इंडिया मुवमेंट चालवल्यामुळे भारतीय नाराज झाले. मग भारतीयांनी काय केलं, ज्यांनी कोणी पुढच्या बुकिंग केलेल्या होत्या, समजा जानेवारी एंड किंवा फेब, मार्च, एप्रिल, मे जे काय असेल ते, त्यांनी दनादन बुकिंग कॅन्सल करायला सुरुवात केली. आणि एक ॲव्हरेज बुकिंग साधारण 2 ते 5 लाखाचं होतं प्रत्येक व्यक्तीचं. असे धडाधड बुकिंग कॅन्सल सुरुवात झाली आणि आजपर्यंत आय गेस 10,000च्या वरती बुकिंग कॅन्सल झाल्यात. प्लस काही ज्या भारतीय टुरिझम कंपन्या आहेत, ज्या अशा टूर ऑर्गनाईज करतात, त्यांनी सरळ ऑफिशियल हँडल्सवरून सोशल मीडियामध्ये किंवा मीडियामध्ये कमेंट करून टाकले की ओके, यापुढे आम्ही मालदीवचे बुकिंग घेणार नाही आहेत आणि यापुढे आम्ही मालदीवच्या टूरसुद्धा ऑर्गनाईज करणार नाही आहे. आय थिंक काही एअरलाईनने सुद्धा फ्लाईट्स कॅन्सल केल्या. अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या. आणि मग त्यानंतर मालदीव्सने त्या 3 मंत्र्यांना बडतर्फ केलं. इवन तिथले जे मालदीव्स टुरिझम असोसिएशन जे आहे, त्यांनीसुद्धा तक्रार गव्हर्नमेंटकडे केली. अपोजिशनने भारताची बाजू मांडून धरली की तुम्ही असं नाही करू शकत, भारत आपला अलाय आहे, आपला सगळ्यात जवळचा मित्र आहे, आपण असं नाही केलं पाहिजे. आणि मग त्यानंतर ह्या 3 मंत्र्यांना बडतर्फ केलं. तर ओव्हरऑल घटना या सगळ्या अशा घडल्या. पण याची नेमकी पार्श्वभूमी काय? आज मालदीवसारखा इतका छोटा देश भारताला डोळे दाखवायला लागला आहे. हे कसं शक्य झालं? बरं, तसा जर विचार केला तर 1988चं कॅक्टस ऑपरेशन असो किंवा 2004ची सुनामी असो, 2014चा मालदीव्समध्ये आलेला वॉटर क्रायसिस असो, किंवा त्यानंतरही ज्यावेळेस चायनीज डेप ट्रॅपमध्ये ते अडकले, त्याबद्दलही आपण आता यापुढे बोलणार आहोतच. त्यावेळेसही भारताने त्यांना मदत केली. म्हणजे जेव्हा जेव्हा मालदीव संकटात सापडला आहे, तेव्हा भारताने त्यांना मदत केली आहे. मग तरीसुद्धा आज मालदीव्स अशी भाषा का करतो आहे? तरी आपल्याला काही वेगवेगळ्या चॅप्टर्समध्ये समजून घ्यावं लागेल. याची जी काही पार्श्वभूमी आहे, याची जी काही हिस्ट्री आहे, तर याची सुरुवात होते ॲक्च्युली 2013पासून. सो बेसिकली झालं असं की मालदीव जेव्हा जेव्हा संकटात सापडला तेव्हा भारताने त्यांना मदत केली. आणि मालदीवजही बरेच वर्ष यासाठी कृतज्ञ राहिला. त्यांनी कधीही अँटी इंडिया मुवमेंट वगैरे असं काही केलं नाही किंवा भारताविरुद्ध ते
जागतिक पातळीवरही कधी बोलले नाही. उलटं त्यांना कौतुकच होतं या गोष्टींचं. आणि याचा त्रास मेनली चायनाला व्हायचा. आता चायनाला का त्रास व्हायचा? मेन पहिली गोष्ट अशी आहे की मालदीवचं लोकेशन. स्ट्रॅटेजिकली मालदीवचं लोकेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण मालदीव्स येतं हिंद महासागरमध्ये आणि चायनाला जे काही ऑइल इम्पोर्ट करायचं असेल किंवा आफ्रिकेशी त्यांचा जो काही व्यापार असेल, मिडल ईस्टसोबत त्यांचा जो काही व्यापार असेल तो या रूटने. मिडल ईस्ट टू मालदीव्स, मालदीव्स टू श्रीलंका, श्रीलंका टू सिंगापूर, वाया सिंगापूर, तैवान अँड देन चायना. या रूटने त्यांना जावं लागतं. आता चायनाची पहिल्यापासून एक स्ट्रॅटेजी राहिलेली आहे, ते आपल्या सगळ्यांनाही माहिती आहे की ते भारताला चारी बाजूंनी वेढायला बघतायत. मेनली समुद्री सीमा. एका बाजूला त्यांनी पहिलं पाकिस्तानला टार्गेट केलं, नंतर त्यांनी बांगलादेशला टार्गेट केलं, नंतर त्यांनी श्रीलंका टार्गेट केलं. आता ते सध्या म्यानमारही टार्गेट करत आहेत आणि ॲट द सेम टाईम मालदीव्सही टार्गेट करत आहेत. सो बेसिकली चायनाकडं जो काही पैसा आहे, चिक्कार पैसा आहे चायनाकडे, त्या पैशाचा वापर ते तिथले पॉलिटिक्स, तिथल्या पॉलिटिकल पार्ट्या, तिथली पॉप्युलेशन म्हणजे वोटर यांना इन्फ्लुअन्स करण्यासाठी वापरतात. आणि एकदा ते इन्फ्लुअन्स झाले की ऑब्व्हियसली जे प्रो चायना पार्टी असेल ती पार्टी गव्हर्मेंटमध्ये येते. मग चायना त्यांना भरपूर मदत करतो त्या देशाला आणि एका पॉईंटनंतर म्हणजे लक्षात येण्याआधीच ऑलरेडी ते चायनीज डेप्टमध्ये अडकलेले असतात, ज्याला की चायना डेप्ट ट्रॅप असं म्हणतात. ती गोष्ट आपल्याला माहिती आहे. आता मागे पाकिस्तानचा इकॉनॉमिक क्रायसिस, बांगलादेशचीच काही साधारण तीच अवस्था झालेली आहे. श्रीलंकेचं पण आपण बघितलं, मध्ये नेपाळ पण थोडा वेड्यासारखा वागत होता. त्याचंही कारण तेच होतं. आता म्यानमार आणि मालदीव्स. पण आता इथं आपण फोकस म्यानमारवर वेगळा आपण डिस्कस करूयात, पण आता सध्या मालदीव्सवर बोलूयात. तर मालदीवचा विषय असा झाला की एकतर त्याचं जिओपॉलिटिकल लोकेशन हे चायनासाठी खूप महत्त्वाचं होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारताला वेढण्यासाठी मालदीव्स स्ट्रॅटेजिकली खूप इम्पॉर्टंट आहे. कारण भारताकडे लक्षद्वीप बेटं आणि अंदमान निकोबार बेटं असणं ही भारताचं खूप मोठं नशीब आहे. त्यामुळे ते पूर्ण हिंद महासागर भारत कंट्रोल करू शकतो आणि भारताचा हा कंट्रोल संपवण्यासाठी मालदीव्समध्ये चायनाचं येणं खूप गरजेचं आहे. चायना वाट बघून होता, पण चायनाला काही संधी मिळत नव्हती. पण ही संधी त्यांना मिळाली 2013मध्ये. तर 2013 साली अब्दुल्ला येमीन हे मालदीव्सचे प्रेसिडेंट झाले. आता अब्दुल्ला येमीन यांची बेसिकली स्ट्रॅटेजी अशी होती की त्यांना भरपूर सारी फॉरेन इन्व्हेस्टमेंट मालदीव्समध्ये घेऊन यायची होती. मग त्यांनी त्यावेळेसचे जगातले जे काही बलाढ्य कंट्रीज होत्या, बलाढ्य देश होते, अमेरिका झालं, UK झालं, युरोपियन युनियन झालं, चायना झालं, भारत झालं, या सगळ्यांना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. आणि चायना ह्याच गोष्टीची वाट बघून होतं. चायनाला तो पॉईंट मिळाला. मग चायनाने अब्दुल्ला येमीन यांच्यासोबत जवळीक साधली. मालदीव्सला भरपूर मदत केली, आर्थिक मदत म्हणजे चिक्कार मदत केली. हे सगळं 2013च्या आसपास सुरू झालं. आता पुढची निवडणूक होणार होती 5 वर्षांनी म्हणजे 2018. आधी मालदीव्सला भारी वाटलं, अरे बेस्ट चायना खूप मदत करते, चायना खूप मदत करते आहे. आणि चायनाच्या या मदतीला मालदीव्स किंवा अब्दुल्ला येमीन इतके भाळले की त्यांनी जवळपास आपलं सर्वस्व चायनाच्या स्वाधीन करून दिलं होतं. पण 2018 येता असं लक्षात आलं की एक मालदीव्सची ओव्हरऑल इकॉनॉमी आहे $5 बिलियन आणि त्यापैकी जवळपास 20% आहे चायनाचं डेप्ट म्हणजे चायनाचं कर्ज होतं. सो एका 5 बिलियन इकॉनॉमी असणाऱ्या देशाला जर 20% कर्ज चायना प्रोव्हाइड करत असेल तर दॅट इज व्हेरी हार्मफुल. आणि मग चायनाच्या लक्षात मालदीवच्या अपोजिशन पार्टीच्या लक्षात आलं की अरे आपण तर हे चायनाच्या डेप्टमध्ये अडकत चाललो आहे. मग त्यांनी अब्दुल्ला येमीन यांच्या विरुद्ध उठाव केला किंवा त्यांच्या विरुद्ध कॅम्पेन सुरू केलं आणि 2018ची निवडणूक झाली. मग 2018च्या निवडणुकीमध्ये इब्राहिम सोलिया हे प्रेसिडेंट झाले मालदीवचे. त्यांचा कॅम्पेनचा मॅनिफेस्टो तोच होता की आपल्याला चायनाच्या डेप्ट ट्रॅपमध्ये आपण अडकलेलो आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे अब्दुल्ला येमीनवर त्यांनी भरपूर सारे ॲलिगेशन्स केले की ते करप्ट आहे, असं आहे, तसं आहे. आणि शिवाय 2018ला प्रेसिडेंट झाल्यानंतर पहिली गोष्ट त्यांनी काय केली असेल तर त्यांनी भारताला व्हिजिट दिली. भारताला येऊन भारतातले जे काही परराष्ट्र मंत्रालय असतील किंवा
प्राईम मिनिस्टर ऑफिस असेल तिथं त्यांनी व्हिजिट केली, मोदींना भेटले, या सगळ्या गोष्टी घडल्या. दुसरी गोष्ट त्यांनी केली, अब्दुल्ला यमीन यांना त्यांनी जेलमध्ये टाकलं करप्शनच्या चार्जेसच्या अंडर. सो 2018ला ऑलरेडी मालदीव चायनाच्या कर्जामध्ये बुडालेलं होतं. मग ही गोष्ट त्यांनी भारताला सांगितलं. मग भारत म्हणलं ठीक आहे, आम्ही थोडीफार मदत करतो. मग भारताने काही $1 बिलियन मालदीव्सला दिले आणि चायनाच्या डेट ट्रॅपमधून बाहेर पडायला थोडीशी हेल्प केली. सो इथपर्यंत हा बेसिक प्रवास मालदीवचा घडला. मग 2018 ते 2023 भारत आणि मालदीवचं नातं खूप चांगलं होतं का? तर असं नाही आहे. ॲक्च्युली आत्ताचे जे मालदीवचे प्रेसिडेंट आहेत मोहम्मद मेझू, ते त्यावेळेस अपोजिशन पार्टीचे लीडर होते आणि साधारण एक 3 वर्षांपूर्वी त्यांनी इंडिया आऊट नावाची एक मूव्हमेंट सुरू केली होती. तर ही इंडिया आऊट मूव्हमेंट आहे काय? ॲक्च्युली झालं असं की काही वर्षांपूर्वी भारताने मालदीव्सला काही हेलिकॉप्टर्स आणि काही एअरक्राफ्ट्स दिले. सो त्याचं मेंटेनन्स आहे, त्याचं ट्रेनिंग आहे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या रिलेटेड टेक्निकल. तर ते करण्यासाठी भारताचे साधारण एक 75 सैनिक मालदीव्समध्ये असतात आणि मी असं ऐकलं आहे की ते निशस्त्र असतात. पण आमच्या धर्तीवर म्हणजे मालदीव्समध्ये आम्हाला कोणतीही फॉरेन आर्मी नको. म्हणजे ती अमेरिकेचीही नको, चायनाचीही नको, इंडियाचीही नको, असा स्टँड मोहम्मद मेझू यांनी घेतला आणि 3 वर्षांपूर्वी इंडिया आऊट नावाची मूव्हमेंट सुरू केली. आता हे कोणी काही जरी म्हणलं तरी इनडायरेक्टली कळत होतं की हे थोडंसं चायनाच्या इन्फ्लुअन्समधूनच होतं आहे. पण त्यावेळी त्याला काही ना भारताने सिरियसली घेतलं ना मालदीवने सिरियसली घेतलं. बट जसं 2023मध्ये इलेक्शन आलं, तसं ही मूव्हमेंट खूप स्ट्राँग झाली. मग मोहम्मद मेझू यांचे जे काही कॅन्डिडेट्स होते, जे निवडणुकीला उभे होते, त्यांचे अँटी इंडिया, इंडिया रिलेटेड रेसिस्ट किंवा अँटी मोदी, हे अँटी BJP, अँटी हिंदू अशा टाईपचे ट्वीट्स यायला सुरुवात झाली आणि ते खूप मोठ्या प्रमाणावर यायला सुरुवात झाली. इव्हन मोहम्मद मेझू यांच्या अनेक भाषणांमध्ये या प्रकारचे स्लोगन्स दिसले किंवा अशा प्रकारच्या काही घोषणा दिल्या गेल्या. इंडिया आऊट तर खूप स्ट्राँग मूव्हमेंट होती. म्हणजे खूप साऱ्या रॅलीज निघायच्या कंटिन्युअसली. मोहम्मद मेझू यांनी स्वतः ते टी शर्ट घातलेले होते ज्यावर लिहिलं होतं की इंडिया आऊट वगैरे. ते बरेच फोटो, व्हिडिओ व्हायरल झाले होते त्या दरम्यान. आणि ही सगळी मूव्हमेंट राबवत असताना त्यांनी मालदीव्सच्या लोकांना म्हणजे तिथल्या वोटर्सला हे कन्व्हिन्स केलं की आपल्याला फॉरेन आर्मी आपल्या ग्राउंडवर नकोच आहे. आपल्याला काही गरज नाही याची. इंडियाच्या आर्मीची आपल्याला गरजच नाही आहे आणि म्हणून लोकांनी त्यांना वोट केलं आणि ते निवडून आले, ते प्रेसिडेंट झाले. सो साधारण 2 महिन्यापूर्वी म्हणजे नोव्हेंबर 2023मध्ये त्यांनी खुर्ची सांभाळली, प्रेसिडेंट झाले. आता प्रेसिडेंट झाल्यानंतर जनरली असं व्हायचं की मालदीवचा प्रेसिडेंट हा पहिल्यांदा भारताला भेट द्यायचा. भारताचे PM, राष्ट्रपती किंवा परराष्ट्र मंत्रालय यांची तो गाठभेट घ्यायचा आणि आपलं जे काही पुढचा त्यांचा 5 वर्षाचा प्लॅन असेल तो डिस्कस करायचा आणि त्यासाठी जी काही मदत लागेल किंवा भारताकडून त्याचे जे काही एक्सपेक्टेशन आहे तो बिनधास्तपणे सांगायचा आणि भारतही जेवढं शक्य असेल तेवढी मदत त्यांना करायचा. पण मोहम्मद मेझू यांनी तसं नाही केलं. ते डायरेक्टली गेले चायनाला. चायनाला गेले, मग त्यांचं जे काही डिस्कशन व्हायचं ते झालं आणि याच दरम्यान मोहम्मद मेझू यांनी जी सुरुवातीची पहिली मागणी भारताकडे गेली, ती मागणी हीच होती की तुमची आर्मी तुम्ही रिटर्न न्या. ऑफिशियल मागणी ॲज अ प्रेसिडेंट. तुम्ही ती घेऊन जा. सो हे सगळं घडत असताना मोदींच्याही लक्षात येत होतं, हे इंटरनॅशनल मीडियामध्येही भरपूर चर्चेचा विषय होता. पण मे बी तो तेवढा ट्रेंडिंग टॉपिक न बनल्यामुळे सामान्य नागरिकांना म्हणजे आपल्या भारतीयांना त्याची तेवढी आयडिया नव्हती. आणि मग तसंही ऑलरेडी साधारण एक बऱ्याच वर्षांपूर्वीच लक्षद्वीप किंवा अंदमान निकोबार हे जी बेटं आहेत किंवा भारताची जी सागरपट्टी आहे, सागर किनारा जो आहे, त्याचा डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑलरेडी प्लॅन्ड आहे आणि त्याच्यावर काम चालू आहे. तर मग 2020मध्ये आय गेस मोदींनी एक सभा घेतली होती लक्षद्वीपला आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की लक्षद्वीपला आता यापुढे हाय स्पीड इंटरनेट मिळेल आणि 2024मध्ये त्यांनी पुन्हा व्हिजिट केलं आणि त्यामध्ये त्यांनी आय थिंक 1056 करोड की 1156 करोड असं काहीतरी अमाऊंट लक्षद्वीपच्या डेव्हलपमेंटसाठी आता दिलेली आहे, जाहीर केलेली आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी झाल्या आणि त्या दरम्यान ते लक्षद्वीपला फिरले आणि तिथल्या सुंदर बीचेसवरती फोटो, व्हिडिओ काढून ते पोस्ट केले होते. आता या क्षुल्लक कारणाला
मालदीवच्या काही मंत्र्यांनी इतकं पर्सनल केलं आणि इतका पर्सनल अटॅक केला भारतावर, मोदींवर, की त्याला काही सीमाच नाही. मग भारतीय पेटून उठले. जसं मगाशी सांगितलं तसं त्यांनी दणादण बुकिंग कॅन्सल करायला सुरुवात केली. आत्तापर्यंत जवळपास 10,000च्या वर बुकिंग कॅन्सल झाल्या, फ्लाईट्स कॅन्सल झाल्या. भारतातल्या काही जे एअरलाईन्स आहेत त्यांनी असं सांगितलं, की आम्ही आता याच्यापुढे मालदीवला फ्लाईटच देणार नाही, किंवा बरेचशा टुरिझम कंपनी म्हणल्या, की यापुढे आम्ही मालदीवचं बुकिंग घेणारच नाही. असं बरंच नुकसान मालदीवला झालं. तर नेमकं आता मालदीवला नुकसान काय झालं आणि मालदीवने त्यावर काय ॲक्शन घेतली? तर हे तर झालंच, म्हणजे बरेचसे बुकिंग कॅन्सल झाले, फ्लाइट्स कॅन्सल झाले, किंवा जो काही भारतीयांनी जो काही रिस्पॉन्स दिला तो तर ठीकच आहे. पण तिथली जी टुरिझम असोसिएशन आहे मालदीवची, त्यांनीसुद्धा या 3 मंत्र्यांविरुद्ध आक्षेप घेतला, किंवा या टाईपच्या ट्वीट्स करणाऱ्या लोकांवर आक्षेप घेतला. इवन मालदीवची जी आत्ताची अपोजिशन पार्टी आहे त्यांनी पण संसदेत तो मुद्दा लावून धरला आणि त्या 3 मंत्र्यांना आत्ता मालदीव्स गव्हर्नमेंटने आय गेस बडतर्फ केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे. पण मला किंवा एक सामान्य भारतीयाला एक गोष्ट अपेक्षित होती, ती होती मालदीवचे सध्याचे प्रेसिडेंट मोहम्मद मेझू यांच्याकडून. ती म्हणजे एक ऑफिशियल अपॉलॉजी, एक सॉरी, की बाबा चुकलं आमचं, आम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे. ते झालंच नाही. म्हणजे आजच्या घडीला जोपर्यंत मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय त्या क्षणापर्यंत तरी ते अपॉलॉजी लेटर आलेलं नाही आहे, किंवा एक साधा ट्विटही नाही आहे, की असं नव्हतं, म्हणजे त्याच्यामध्ये अशा भावना ते दाखवतील, की बाबा आमच्या काही मंत्र्यांकडून चुकलं किंवा आमच्या काही लोकांकडून चुकलं. नाही. उलट त्यांचा ठरलेला चायनाचा 8 दिवसांच्या दौऱ्याला ते आय निघून गेलेत. आणि आता ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, शेवटी चायनाला गेलेत म्हणजे ते काय तिकडून ती अपेक्षा ठेवणे आता चुकीचंच आहे. पण याचं नुकसान मालदीवला किती झालं? आय गेस साधारण 2 ते 3 लाख भारतीय दरवर्षी मालदीवला जातात. आणि एका माणसाच्या ट्रिपचा खर्च हा 1 ते 3 लाखांपर्यंत असू शकतो. इट डिपेंड्स तुम्ही काय लेव्हलच्या फॅसिलिटीज घेताय किंवा काय टाईपची ट्रिप प्लॅन करताय. आणि मालदीवची जी इकॉनॉमी आहे ती टुरिझम बेस्ड आहे. ज्याचा सगळ्यात मोठा चंक भारत आहे. सगळ्यात जास्त व्हिजिटर भारतातून जातात. आणि आज तुम्ही भारताच्याच अगेन्स्ट गेलेत. आणि भारतीयांनी पण मनावर घेतलं आणि ऑब्व्हियसली नेशन फर्स्ट, राष्ट्र प्रथम. बाकी काही का घडेना जगामध्ये. तुम्ही काँग्रेस सपोर्टर असाल, तुम्ही BJP सपोर्टर असाल, तुम्ही आप सपोर्टर असाल, तुम्ही तत्सम तिसऱ्या कोणत्या चौथ्या पार्टीचे सपोर्टर असाल, जे काही असेल ते असेल, पण राष्ट्र प्रथम ही भावना भारतीयांची आहे. भारतीयांनी ती दाखवून दिली. आणि आज मालदीवला जे काही आर्थिक नुकसान होतं आहे ते फक्त आणि फक्त त्या 3 मंत्र्यांमुळे होतं आहे आणि ह्या प्रो चायनीज मुवमेंटमुळं होतं आहे. मग यात फक्त दोष त्या 3 मंत्र्यांचा आहे का? नाही. दोष त्या पब्लिकचा सुद्धा आहे, ज्यांनी वोटिंग केलं. कारण तुम्ही ऑलरेडी 2013मध्ये जेव्हा अब्दुल्ला येमेन हे प्रेसिडेंट होते, त्यावेळेस तुम्ही चायनाचा डेट ट्रॅप बघितलेला आहे. तो बघितला, तो आवडला नाही. त्यावेळी जी काही चूक झाली, ती चूक सुधारण्यासाठी तुम्ही गव्हर्नमेंट चेंज केलं होतं. असं नाही म्हणत की दरवेळेस प्रो इंडिया गव्हर्नमेंट निवडा, पण निदान पुन्हा एकदा कोणीतरी प्रो चायनावालाच आपण निवडून देतो एवढं न समजणे इतकं तरी मूर्ख कोणी नसतं. आणि मगाशी जे मी पॉवरचं उदाहरण दिलं ते यासाठीच दिलं, कारण जनरली 2 टाईपची पॉवर असते. एक असते हार्ड पॉवर आणि एक असते सॉफ्ट पॉवर. हार्ड पॉवर जनरली वॉरमध्ये दिसते आणि सॉफ्ट पॉवर ही इकॉनॉमी बेस्ड असते. आणि आज आपण त्यांना आपली सॉफ्ट पॉवर ही दाखवून दिली. आणि आपण का ऐकून घ्यावं कुणाचं? म्हणजे मालदीवसारख्या देशाचं तर अजिबातच नाही. ज्यांची इकॉनॉमी आपल्यामुळे रन होते, ज्यांना संरक्षण आपण देतोय, त्यांच्या कोणत्याही क्रायसिसमध्ये आपण त्यांची मदत करतो आणि तेच आपल्याला डोळे दाखवत असतील तर नाही गरज अशा आलायची, नाही गरज अशा मित्राची. आणि हेच मालदीवला दाखवून देण्यासाठी
ज्यांनी कोणी आपले मालदीवचे बुकिंग कॅन्सल केलीत, थँक यू सो मच. पण दुसऱ्या बाजूला ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, की आपण मालदीव्ज, सिंगापूर, बाली किंवा स्वित्झर्लंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका अशा बऱ्याच टूर करतो. पण आपल्यापैकी किती जण भारत बघतात? आपण महाराष्ट्रात राहतो. किती जण कोकण किनारपट्टीला गेलेत? किती जणांनी मरीन ड्राईव्ह सोडून बाकीचा समुद्र बघितला आहे महाराष्ट्रातला? किती जण तारकर्लीला गेलेत, नागावला गेलेत, मुरुड जंजिऱ्याला गेलेत? किंवा जी मालदीवला जाणारी ऑडियन्स आहे त्यांना विचारायचं किती जणांनी ॲटलिस्ट Googleवर सर्च केलं की अंदमान निकोबार किंवा लक्षद्वीप बघावं, काय आहे नेमकं तिथे सध्याची सिच्युएशन. मी हे म्हणत नाही की आत्ता लगेचच मालदीव्सच्या लेवलची सर्व्हिस लक्षद्वीपमध्ये किंवा अंदमानमध्ये अवेलेबल असेल, असं नाही आहे. अजूनही ते अंडर डेव्हलपिंग आहे. पण आपण तेवढे तरी कष्ट घेतो आहे का? हा झाला बीचेसच्या बाबतीतला विषय. इवन आपल्या आतलं, भारताच्या बाकीच्या आतलं, कर्नाटकमधलं, तमिळनाडूमधलं, केरळमधलं, महाराष्ट्रातलं किंवा वरती गेलो तर UP, राजस्थान, बिहार, काश्मीर, नॉर्थ ईस्ट, बंगाल, MP किती लोकांनी बघितलं आहे? किंवा निदान आपण त्याचा विचार तरी केला आहे की बघायचं आहे. सो ज्यावेळेस आपण एखादी गोष्ट बॉयकॉट करतो, त्याच्या आधी हा स्वतःला प्रश्न विचारणं खूप गरजेचं आहे, की बॉयकॉट करताना आपण निदान आपला तरी काही फायदा करून घेतो आहे का? किंवा एखादी गोष्ट बॉयकॉट करताना दुसऱ्या एखाद्या गोष्टीला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो का? तर तसं म्हणलं प्रश्न विचारायला गेलं तर प्रश्न भरपूर असतात. मे बी ज्याची त्याची उत्तरं, कारणं वेगळी असू शकतात आणि यात काही चुकीचं नाही आहे, की तुम्ही फॉरेन कंट्रीजमध्ये जात आहेत. कोणी धुत्या तांदळाचा नाही आहे. मे बी मी पण जाईल. पण ते जाण्याआधी एकदा कन्सिडर तर केलं पाहिजे. आणि मुळात असं असेल, की आपण ज्या देशांमध्ये जातोय फिरायला, तिथलं टुरिझम सेक्टर आपण बूस्ट करतोय आणि तेच जर आपल्याला नंतर डोळे वटारून सांगत असतील, की तुम्ही कोण, तुमची काय लायकी, तर मग आपण ते केलं पाहिजे का? सो भारत बदलतोय. भारत बदलला आहे. आणि या नवीन भारताकडे नवीन डोळ्यांनी बघा. आणि ॲक्च्युली हे सगळं सांगत असताना मगाशी जे मी पुन्हा एकदा पॉवरचं जे बोलत होतो, तर गेम ऑफ थ्रोन्स नावाची एक सीरीज आहे. त्याच्यामध्ये एक सीन आहे, तो मला कमाल आवडतो. आय थिंक वन ऑफ द फायनेस्ट सीन आय हॅव एव्हर सीन. जो की रिलेटेड टू पॉवर आहे, की पॉवर काय असतं हे दाखवणारा. सो बेसिकली असं आहे की सेर्से नावाची महाराणी आहे आणि तिचा एक दरबारी आहे लिटल फिंगर, अतिशहाणा. त्याला असं वाटत असतं की त्याच्या इतका हुशार कोणीच नाही. सो त्यांच्या दोघांमध्ये एक डिस्कशन सुरू असतं आणि त्या डिस्कशनमध्ये तो म्हणतो की नॉलेज इज पॉवर. ती म्हणते बरं. तिथं काही गार्ड्स असतात. ती म्हणते पकडा यांना, याला पकडा लिटल फिंगरला. गार्ड्स त्याला पकडतात. पण एक काम करायची जीभच छाटून टाका. तो गार्ड चाकू काढतो, त्याची जीभ छाटायला जातो. ती म्हणते थांब 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 थांब. ती हसते. ॲक्च्युली मी माझं माइंड बदललं. ठीक आहे, मी माझं मनमत चेंज केलं आहे. एक काम करा म्हणे, नका चाटू त्याची जीभ. तो चाकू पुन्हा ठेवून देतो आणि सोडून द्या त्याला. ते सोडून देतात. तो घाबरून जातो. म्हणजे त्याचा घाम सुटतो त्याला. कळतच नाही काय झालं ते. म्हणे एक काम करा, 2 स्टेप मागे जा. गार्ड्स मागे जातात. म्हणे टर्न करा. टर्न करतात. डोळे बंद करा. डोळे बंद करतात. मग ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते पॉवर इज पॉवर. आणि हीच ती वेळ आहे सगळ्या जगाला दाखवून देण्याची आपली पॉवर, भारताची पॉवर. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर ॲक्च्युली असे बरेचसे विषय असतात की जे बोलायचे असतात, जे ट्रेंडिंग असतात किंवा सुचतात. मे बी बरेचसे असे सेन्सिटिव्ह टॉपिक असतात की ऑन कॅमेरा येऊन बोलण्याची बरेच जण त्याबद्दल हिंमत करत नाही. सो मग असे टॉपिक
मागे पडता कामा नये किंवा असे टॉपिक सुटता कामा नये यासाठी ही मिनी पॉडकास्टची सिरीज आपण आता सुरू केलेली आहे. आय होप हा पहिला एपिसोड तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि तुमचे जे काही मतं असतील, तुम्ही माझ्या मताशी सहमत असाल नसाल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुम्ही जर मला सांगितलं की नेमकं समजा ते बरोबर असेल तर इट्स गुड की मी एका योग्य वेने पुढे जातो आहे. पण जर मी चुकत असेल, माझी काही इन्फॉर्मेशन चुकलेली असेल किंवा माझी काही मतं तुम्हाला चुकीची वाटत असतील तर बिनधास्त कमेंट सेक्शनमध्ये मला ती सांगा. सो दॅट नेक्स्ट टाईम मी ते इम्प्रूव्ह करू शकेन. आणि हे मिनी पॉडकास्टिंग किंवा हा चॅनल सुरू करण्याचा जो पहिला थॉट होता, तो पहिला थॉटच हा होता की आपल्याला नॉलेज प्रोव्हाईड करायचं आहे. आपल्याला थिंकिंग माइंडसेट चेंज करायचा आहे. तो जो एक सबमिसिव्ह जो माइंडसेट बनला आहे ना, मी आजूबाजूला बघतो, मला अजिबात आवडत नाही आहे. 1.4 बिलियनचं आपलं पॉप्युलेशन आहे. आपण जगाला झोकवू शकतो आणि आपण झोकवलंही पाहिजे. मी हे नाही म्हणत की ॲग्रेसिव्ह व्हा, अजिबात नाही. पण जर कोणी उडायला बघत असेल आपल्यावर तर त्याचे पंख पण छाटणं गरजेचं आहे. आणि त्याचं एक ताजं उदाहरण हे होतं आणि मे बी माझ्या पॉडकास्ट जर्नीसाठी हे खूप महत्त्वाचं उदाहरण होतं. म्हणून हा मिनी पॉडकास्टिंग मी सुरू केलं आहे. तर यापुढे असे बरेचसे विषय असतील जे मे बी ऑन कॅमेरा बोलण्यासाठी सेन्सिटिव्ह असतील. पण माझ्याकडे जर त्याबद्दल प्रॉपर इन्फॉर्मेशन असेल तर मी नक्की बोलणार. आय होप तुम्ही त्या गोष्टीला सपोर्ट कराल आणि जर तुम्हाला ते आवडत नसेल तर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की बॉयकॉट मालदीव्स हा जो आता हॅशटॅग निघालेला आहे, तर लोकं बॉयकॉट मालदीव्स टाकतायत, ट्विट करतायत. पण नेमकं होतं आहे काय? याची पार्श्वभूमी काय? याच्यात चायना कुठून आलं? खूप मोठा सिनॅरिओ आहे, खूप मोठी हिस्ट्री या गोष्टीला. मी आता शॉर्टमध्ये जेवढं एक्सप्लेन करता आलं तेवढं मी केलं आहे. पण हे आहे, हे विसरू नका. आज जिओपॉलिटिक्स खूप वेगळ्या लेव्हलवर सुरू आहे आणि त्यामध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपल्याला नेशन फर्स्ट पॉलिसी ठेवावी लागणार आहे. राष्ट्र प्रथम, नंतर बाकी सगळं. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल, तुम्हाला माझी मतं पटली असतील. नसन पटली तर पुन्हा एकदा कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा. अजून काय काय इम्प्रूव्हमेंट होऊ शकतात तेही सांगा. क्रिटिसिझमला मी कधी पण तयार आहे. आणि हो, प्लीज 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 सबस्क्राईब करा, कारण त्याची आम्हाला खूप गरज आहे. अगेन थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.